मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शिवनेरीवर जाऊन आज शिवरायांना अभिवादन केलं। यावेळी त्यांनी शिवनेरीवरची माती माथी लावत आरक्षणाचा निर्धार केला। त्यानंतर मनोज जरांगे हजारो समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाले। मुंबईकडे रवाना होण्याआधी जरांगे यांनी नारायणगावमध्ये सभा घेत शक्ती प्रदर्शन केलं। आज रात्रीपर्यंत जरांगे मुंबईत दाखल होतील, तर उद्यापासून आझाद मैदानात जरांगेंचं आंदोलन सुरू होतं। शिवनेरीवर शिवरायांना अभिवादन करत मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच केलेला आहे। शिवनेरीवरची माती कपाळी लावत त्यांनी आरक्षण घेणारच असा निर्धार व्यक्त केला। सध्या अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातं। नारायणगावमधून आता ते मुंबईकडे रवाना झाले। कालपासून जास्त वातावरण खवळलंय। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही काय खवळलंय नेमकं। तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती, तर मान्य न्यायालयावर ढकललं। न्यायालयाने सांगितलं कायदा तुम्ही पारित केला। आता नवीन काढलेला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता 2-3 दिवस झाले काढलाय। त्याची परवानगी तुमच्याकडेच आहे म्हणे, आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर अशी नमूद केली की त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावाच लागली। बरं, परवानगी दिली अशी दिली 1 दिवसाची। 1 दिवसाची परवानगी असते का कुठं? देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचा अपमान करतोय, मराठा संपवायचा बघतोय। मराठ्यांच्या लक्षात आलं परवानगी देणं सरकारच्या हातात आहे, कालपासून लक्षात आलं, आणि 1 दिवसाचे देतो याचा अर्थ मराठ्यांचा हे अपमान आहे। आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या मराठ्यांचं। आता त्यांनी जागा होणं गरजेचं आहे। नारायणगावतून शेवटचा शब्द वापरतो आणि विनंती करतो, फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातून आणखी वेळ गेली नाही। मराठ्यांचा सन्मान करा, मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा, मराठ्यांचा अपमान करू नका, नाही तर हे आग्या मोवळ असं खवळलंय। तुम्हाला वाटतंय महिले चलती हे फक्त मी गप्प म्हणून गप्प बसतेत, नाही तर हे जर करायला लागले तर राज्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही, तर याला मराठ्याच्या आवाज नाही।